ह्या अशा असतात लोळ्या. आणि आता सीजन आहे लोळ्यांचा, इकडे सुद्धा लागल्यात. लोळ्यांचं कालवण अशा पावसामध्ये एकदमच भारी लागते खायला. मासे टाकून घेते आता. त्यानं सकाळच्या 10 वाजल्यात. तर आचार्यानं बारक्या गाडीवरती चालू आहे, म्हणजे टू व्हीलरवरती. मोठी गाडी आचार्य नाही, सर्व्हिसिंगला गेली, टॉयदा सर्व्हिसिंगला गेले. तर त्याच्यामुळे ना आचार्याला टू व्हीलरवरती जाणार आहे आणि जाळी 2-3 घेऊन जाणार आहे. त्याच्यासोबत लमदोर तर घेतला यायचं. आणि एखाद्या वेळेस आहे ना आचार्याला घरनं जे ना स्वयंपाक घरी आहे ना तो बनवून घेतोय. आचार्याला माशांचंच कालवण आहे ते घेऊन जाऊ आणि सोबत चपाती आहे. तर जाऊ आता आणि तिकडे जाऊन आहे ना तुम्हाला दाखवते सगळं काय मासे भेटतात का नाही आणि मासे कोणते भेटतील ते काही सांगता येत नाही. मोठी तर जाळं घेऊन जाणार आहे एखाद्या वेळेस आहे ना. लोळे माशांचं सुद्धा जाळं घेऊन जाऊ. आता कुंडमाळ्यावरती आलोय. हे बघा लोकेशन बघा किती भारी दिसतंय. सगळं खडक आहे आणि ह्याच्यामध्ये ना मग असे बरेच आहे ना खोल खोल असे खड्डे आहेत. इकडं तुम्हाला दाखवतो खोल खोल लय खड्डे आणि त्या साईडने पाणी वाहत आहे इकडून. हे असंच त्या बाजूला जाणार आहे आता आम्ही जाळी लावायला तिकडे खाली. आणि इथं ना अख्ख्या दिवसभर सावली असते बघा, मोठी मोठी झाडत आणि ह्या बाजूला पाणी नदी. तर आता ना एवढ्या जागेमध्ये थांबतोय, टूब घेतोय फुगून आणि आजच्याला बघू किती मासे भेटतात. टूप झाली फुगून आणि या साईडला टूप आणि जाळ घेतलंय. या साईडला सोडणार आहे. इथंच जाळ सोडलंय एवढ्या जाग्यात. हे बघा कसे मासे उडे मारायला लागलेत. हे जाळे आहे ना ते आता देते. या साईडला बारीक जाळ दिलंय लोळ्या मळ्याचं. लोळ्या पकडायच्या आजच्याला त्या पण पहिल्यांदा ज्या वर्षातल्या. हे बारकं जाळ आहे, 25चं जाळ आहे. ह्याला ना लोळ्या लागतात. आता बघू लागतात का नाही, लावतो इथं खरं. मोठ्या जाळ्याला ना मासे काय भेटायचे नाही त्याच्यामुळे ना लोळ्यांचं जाळे लावतो आता. आणि त्याचा सुद्धा गांजवा राहिलाय घरीच. आता पाटीमध्ये जर भेटल्या तर पाटीमध्ये काढून घेणार आहे. त्यानं जाळं लावलेलं आहे ना, बराचसा उशीर झालाय. आता आहे ना जाळं काढून घेतोय. इथं आहे ना कडेला उचलून बघितलंय जाळं, तर माश्या अडकल्यात त्या पण लोळ्या. तर आता आहे काढून आणणार आहे आणि गांजो नाही ना तर बाहेर पिंकी जवळ देणार आहे ते जाळं काढायला. मग लोळ्यानं तुम्हाला सुद्धा बघायला भेटतील आणि मग त्या लोळ्या माश्या ना पाटीमध्ये ठेवू. कारण तर आहे ना पाटी सुद्धा आणली तर पाटीमध्येच काढून ठेवता येते. हे बघा इथं लागल्यात 2. ह्या अशा असतात लोळ्या. आणि आता सीजन आहे लोळ्यांचा, इकडे सुद्धा लागल्यात. इथं बघा, इथं एक आहे, तिकडे समोर 2 आहेत, नाही 3 आहेत. आणि असं जे ना आरपार आहे डायरेक्ट तिकडं पलीकडं पार. तर मासे ना बरेचसे लागलेले असणार आहे. जाळं काढायला चाललेत आता. लोळ्याचं जाळं आणलंय आता काढून. हे बघा जवळ आलेत आता. लोळ्या बघा तिथं किती आहे एकच जागेवरती. पाटी घेऊन येते, या साईडला ठेवली ती. लोळ्या काढून घेते आता. आणि शेवट सुद्धा लय अडकली त्याला. अख्खं जाळं काळ झालंय बघा. लोळ्या काढून घेते आणि मग त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला. हे बघा लोळे किती मोठे आहे. जाळी झाल्यात काढून. एक जाळं होतं ते काढून झालंय आणि मासे पण भेटल्यात थोडे.
तिथं ठेवल्यात. आणि माझ्या काही लोळ्या नाही झाल्या अजून काढून. इथं आहे थोड्या राहिल्यात. आता ते काढून घेते मी. मासे घेतल्यात पिंकीने काढून. हे बघा इकडं मोठी एक चिलपी आहे, त्याच्यामध्ये चांगल्याच मोठ्या साईजची चिलपी आहे. तर आता ना लागलेलं आहे भूक, तर घरी निघालो आम्ही आता. आणि घरी जाऊन आहे ना ह्याचं काहीतरी जबरदस्त बनवू. आणि मासे तर आहेत दुसरे बारीक मासे आहेत ना, लोळ्या मासे, लोळ्यांचं सुद्धा आहे ना थोडं वेगळं बनवू कालवण. 2-2 रेसिपी बनवू एखाद्या वेळेस घरी जाऊन. आणि चिलपी आहे ना मोठी म्हणलं एखाद्या वेळेस फ्राय चांगली होईल चिलपीची. आणि लोळ्यांचं आहे ना पातळ कालवण बनवू. तुम्हाला ना सगळं काय बघायला भेटणार आहे. चला घरी जाऊ. पहिलं पाटीमध्ये ना सगळे मासे घेतलेत. आणि पिशव्यांमध्ये जागा पण नाही. हे बघा पिशव्यांमध्ये ना जागा नाही. इतकी जाळे आणलेली, पण त्याच्यामधले ना 2च जाळे लावलेली. कारण तर आहे ना नदीला वाढले जास्तच पाणी. आणि जास्त वाढलंय ना पाणी, त्याच्यामुळे ना जाळे लावता येत नाही. मग असं वाहत येत खाली. आणि कचरा सुद्धा ना बराचसा अडकते, त्याच्यामुळे 2 लावले. पिंकी तिकडे समोर गेली. आता पहिलं तर आहे ना हे झाडांच्या बाहेर निघायचंय. कारण तर आहे ना बसून काय जाता येत नाही. 2 व्हीलरच येते, ती पण कशी तरीच. तिकडून झाडांमधून येणं निघून आलोय बाहेर. इकडे चांगला रस्ता आहे, आता इथून बसून जातोय. आणि ह्या साईडला बघा हे कुंडमाळ आहे. इतकं जबरदस्त लोकेशन असतंय ना, लोक आहे ना इकडे फोटो काढण्यासाठी येतात बरीचशी. आता घरी इतक्यातच आणि लगेचच यानं पिंकीने इकडे सुरुवात पण केली. माशानं साफ करून घेतली. पहिले तर चिलपी घेतली साफ करायला. आता ना दुपारच्या 3 वाजल्यात, तर भूक लय लागली. लोळे आहेत आणि ह्यांचं आहे ना आता कालवण बनवायचंय. लोळे आणि ह्याच्यामध्ये एक मळे आहेत, हे इतके आहेत. तर आता एकदम भारी कालवण बनवायचंय. ताजे मासे आणल्यात इतक्यातच. आणि ह्या साईडला आहे ना चिलपी घेते आता, फ्राय करायची चिलपीची. चिरा मारून घेते आता पिंकी. हे बघा चिरा किती भारी मारले ना. साफ करून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोय. मग पिंकी आणि कालवण बनवू. मग गॅसवरतीच बनवायचं आजच्याला. इथं मोठी चिलापी पण साफ करून घेतली मस्त. बघा चिरा मारून घेतल्यात बारीक बारीक. आणि तर खवले माशाला पण तसंच केलंय, हे बघा. आणि या बारीक बारीक चिलापी आहे त्या पण तसेच करून घेतल्यात. माशानं पूर्ण साफ करून झाल्यात. आणि इतका पाऊस आलाय ना ह्या बाजूने, तुम्हाला दाखवतो आता. बरं आपण आहे ना लवकरच नदीवरनं आलोय. कारण तर आहे ना तिकडे थांबलो असतं तर एखाद्या वेळेस ना तिकडे गाडी सुद्धा ना गुंतून बसली असती. कारण तर आहे ना पूर्ण आपण आहे ना तिकडं रानामध्ये घेतलेली. आणि तिकडं रस्ता पण नव्हता बरोबर. आलोय घरी. मासे साफ करून झालेत. आता कालवण पण बनवायचंय. त्याच्या अगोदर आता तुम्हाला पावसाचं आहे ना वातावरण दाखवतंय. बघा पावसाचं वातावरण इतकं झालंय ना, एखाद्या वेळेस आहे ना पाऊस आता आहे ना येईनच असं तर वाटतंय. कारण तर आहे ना एकदमच जवळ आलंय. ह्या साईडला तर आहे ना डायरेक्ट पूर्ण काळ झालंय. बारीक बारीक आहे ना पाण्याचे असे थेंब पण पडायला लागलेत. बघता बघता आहे ना पाऊस सुद्धा आलाय पूर्ण आहे ना ह्याच्यावरती. बघा खाली दिसतच असं तुम्हाला बोललं. आणि गरजायला सुद्धा आहे ना जोरात. का हवा सुटलाय ना ह्या बाजूला, तर हे पूर्ण आहे ना झाड खाली असं डायरेक्ट जमिनीला वागतात. इतकं हवा सुटलंय. एखादं ना मोडायला नाही पाहिजे. मोडलं तर इथं ना थोडं अवघडच आहे. इथं घर सुद्धा आहे. त्या घरावरती ना पडलं तर मग घर सुद्धा आहे ना मोडू शकतं. बाहेर इतका पाऊस पडतोय ना अजून सुद्धा ना चालूच आहे. आता तर वाढलाय पाऊस. आता इकडं आम्ही ना कालवण बनवतोय. मग पिंकी बनवते आता इथं कालवण. पहिलं तर तेल टाकून घेते कढईमध्ये. हे बघा लोळ्या किती आहे. 1-1.5 किलो होतील. एवढे लोळ्याचं आता कालवण बनवणार आहे मी. या साईडला ना तेल पण टाकलं आपण. पहिला लसूण टाकून घेते. कांदा टोमॅटो मिरच्या मस्त शिजलंय. आणि हे बघा कैरी सुकत घातलेल्या ते पण टाकल्यात. मसाले घेतल्यात पहिले टाकून घेते. सगळे मसाले आहे ते मिरची पावडर, हळद, कांदा मसाला, चिकन मसाला, माशाचा मसाला असं टाकलंय.
मासे टाकून घेते आता. ताजे ताजे लोळे आज आणले नदीवरनं आणि आता लगेच त्याचं कालवण बनवते. आणि बाहेर सुद्धा लय पाऊस पडतोय आणि आतमध्ये मी कालवण बनवते लोळे माशाचं. आणि ना पावसाचे लोळे मासे खायला पण चांगले, भारी वाटतंय खायला. कढई भरली पूर्ण लोळे माशानी. हे बघा आता मिक्स करून घेते. अजून शिजल्या नाही म्हणून हलवून घेते. आणि शिजल्या ना लय हलवलं की लगेच तुटून जाते ते. पाणी वतून घेते, रस्सा करायचा आहे. सगळं सामान घेतलं इथं काढून एका ताटामध्ये मोठ्या. इथं लसणाची आणि अद्रकची चटणी घेतली आणि इथं मसाले घेतल्यात. माशाचा मसाला, मिरची पावडर आणि गरम मसाला, मीठ आणि लिंबू. आता ते सगळं मिक्स करून घेते. आणि समंता सुद्धा बसली इथं जवळ. आता हे मसाले ना सगळे मिक्स करून घेते. सगळे जास्त जास्त घेतल्यात कारण की मासे पण जास्त आहे त्याच्यामुळं. आता लिंबू पिळून घेते चिलपीवरती दोन्ही साईडनी. ही चटणी आहे ना टाकून घेते मसाल्यामध्ये. सगळं मिक्स करून पाणी वरते थोडं. मसाले लावून घेते आता चिलपीला. समंता पण बोलते मला कुठून कुठून मसाला लावायचा ते पण सांगते. कालवण झालंय आता उतारून घेते. माशाचा मसाला टाकून घेते. फ्राय मसाला आहे तो. तवा तापलाय चांगला. आता तेल टाकून घेते. जिलेबी घेते आणि रवा लावून घेते आता. इतके मासे राहिलेत, लय टाइम लागणार आहे त्याला. आणि या साईडला केला किती थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला कारण की ते लगेच नाही होणार तळून. आता ना जेवायला बसलो आम्ही आणि इतकं भारी बनवलं ना. जितके मोठे मोठे मासे होते ना ते सगळे ना हे असे फ्राय करून घेतल्यात. सगळ्यात मोठी चिलपी ही होती आणि दोन दोन पीस बनवल्यात ह्या चिलप्यांचं. तर त्यांचे बनवायच्यात अजून कारण तर ना सगळ्यांना निम्म निम्म पीस तरी येईन वाटेला. आणि फुल कडे भरून तिकडे लोळे आहेत. लोळ्या माशांचं कालवण आहे. एक ताट वाढलंय. हे बघा लोळे. तर बाहेर पाऊस पडतोय आणि आतमध्ये आहे ना लोळे माशांचं कालवण आणि सोबत आहे ना फ्राय केलेले मोठे मोठे
खवले मासे आणि चिलपी जास्त करून आहे. तर ताट सुद्धा आलंय वाढून माझं. हे बघा लोळे माशांचं बघा कालवण आहे. आता जेवून घेतोय मी. सगळ्यांना पिंकीनं वाढून देते. जेवायला बसलो आम्ही इकडं बघा, सगळे जण बसले पूर्ण फॅमिली सोबत. लोळे माशांचं कालवण आहे. लोळे मासे आणि ते फ्राय केलेली चिलपी. या जेवायला आता जेवून घेतो आम्ही. हे घेतलं ना पिंके तू? हा घेतलंय ना. सगळ्यांनी घेतलं वाढून आता. आता ना भूक सुद्धा लय लागली. अजून सुद्धा ना पाऊस बाहेर बारीक बारीक चालू आहे. अजून सुद्धा ना पाऊस पडतोयच. तर पावसामध्ये हे असं आम्ही जेवण करतोय. पहिलं तरी लोळे माशांसोबत खाते. एकदम भारी लागतंय. आणि लोळे माशांमध्ये ना जितकं होईल ना तितकी कैरी टाकायची आणि त्याने ना आंबटपणा वाढतोय आणि चव एकदम जबरदस्त येते. मग